धुळे लोकसभा निवडणुकीचं मतदान काल पार पडलं। जवळपास 57% इतकं मतदान झालेलं आहे। तर मतदानाची टक्केवारी जरी घसरली असली तरी विजय आमचाच होईल असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलाय। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। आपण पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली। लोकशाहीचा उत्सव नागरिकांनी साजरा केला, मतदान केलं। काही प्रमाणात पाहायला गेलो तर काल धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर आकडेवारी पाहिली 57% मतदान झालेले। त्या 57% मतदान जरी झालं असलं तर उमेदवारांना नेमकं काय अपेक्षा आपण त्यांच्याकडनं जाणार। ताई, महाविकास आघाडीकडनं आपण उमेदवारी केली होती, सगळ्यात महत्त्वाचं काल 57% मतदान झालं। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? काल धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती आणि सकाळपासून अतिशय उत्स्फूर्तपणे मतदार हे मतदानासाठी मतदान केंद्राकडे येत होते आणि अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण त्या ठिकाणी होतं। आणि मला निश्चितपणे खात्री आहे की 57% जरी मतदान झालेलं असलं तरी देखील जनतेच्या मनामध्ये परिवर्तन घडवण्याची इच्छा त्यामध्ये होती। आणि महाविकास आघाडीची उमेदवार या नात्याने मला खात्री आहे की सगळ्यांनी पंजा निशाणी समोरचं बटन त्या ठिकाणी दाबलेलं आहे आणि 4 जूनला हा आमचा गुलाल जो आहे तो निश्चित आहे। धुळे शहरात आणि मालेगावमध्ये जे काही बुनकर बाई आहेत, पॉवरलूम संस्था आहेत, त्यांचे पण खूप प्रश्न आहेत आणि त्यांना देखील चांगल्या पद्धतीने सुलभपणे कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि जे कर्मचारी आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरकुल योजना कशा पद्धतीने आणता येतील आणि मागील जे काही अपूर्ण कामं आहेत ते मी पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेन। आणि मला निश्चितपणे मी एक सांगते की धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।